पिछाडीवर गेलेला आहे। केवळ 32 जागांवर आता महागठबंधनच्या उमेदवारांना आघाडी बघायला मिळते आणि सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय तो म्हणजे भाजप 92 जागांसह, त्यानंतर जदयू 2 क्रमांकाचा पक्ष 82 जागांसह, 3 नंबरला आरजेडीची घसरगुंडी कायम आहे। काँग्रेसची सुद्धा घसरगुंडी उडालेली बघायला मिळते। केवळ 5 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहे आणि भाजप बिहारच्या निवडणुकांमध्ये राजकारणामध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि एनडीएने आता 200चा आकडा पार केलेला आहे। त्यामुळे 200च्या वर बहुमत गेलेला आहे। एनडीएचा 122 ही मॅजिक फिगर आहे, पण त्याहून कित्येक जास्त जागा एनडीएने मिळवल्या आहेत। या संदर्भात नवनीत राणा यांच्याशी खास संवाद साधला आपल्या प्रतिनिधींनी, पाहूया। बिहार निवडणुकीचे कौल जे आहे ते पुढे एकंदरीत बघितलं एनडीएला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घवघवीत यश मिळालं आहे। भाजपला जे उमेदवार देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निवडून आले। माझ्यासोबत भाजपच्या माजी खासदार तथा भाजपच्या नेत्या नवनीत राणा आहेत। नेमकं काय त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घ्या। काय सांगाल, एकंदरीत बघितलं तर जनतेचा कौल जो आहे तो एनडीएच्या बाजूने गेला आहे, भाजपला मोठं यश या ठिकाणी मिळालं। कौल म्हटल्यापेक्षा सोनामी होती आणि सोनामी दिसून पडत आहे पूर्ण बिहारमध्ये आणि बिहारची जनतेला मनापासून अभिनंदन आहे। कारण की सरळ सरळ त्यांचं म्हणणं आहे कि जो देश के प्रति काम करेगा, जो देश के हित में रहेगा, जो देश के लिए और झंडे के लिए जो काम करेगा त्यांच्या सोबत बिहारची जनता राहील। आणि जे अपेक्षित होतं एवढे वर्षापासून एखादी सरकार जर कंटिन्यू असेल तर खूप सारे निगेटिव्ह पॉइंट्स असतात, त्यामुळे काही सीटा निगेटिव्ह होऊ शकते असे खूप वेळीच आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। पण जी सुनामी दिसून पडत आहे त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट आहे की जे मोदीजींवर प्रेम आहे, मोदीजींवर विश्वास आहे, जे चाणक्य रीतीने जे आमचे अमित शहाजी काम करताय आणि महाराष्ट्राचे चाणक्य ज्यांना आपण सगळे म्हणतो की पहिले चाणक्यचे नाव वेगळे होते, पण आज गेल्या 15 वर्षापासून जे चाणक्य म्हणून जे महाराष्ट्रामध्ये काम करताय ते देवेंद्र फडणवीसजी स्टार प्रचारक म्हणून जे बिहारमध्ये काम केलं, आज त्याचा रिझल्ट जे लोकांसमोर येत आहे तिथून स्पष्ट आहे। कारण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेजी, काँग्रेस आणि यांचे आघाडी बिघाडीमध्ये जे लोक होते, जे रोनर होत होते, आता गेल्या किती महिन्यापासून विधानसभा झाल्यापासून त्यांचं एकच रोनर होतं की ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम आहे, ईव्हीएम मोदीजींच्या म्हणण्याने काम करते, ईव्हीएम इलेक्शन कमिशन अमित शहाजीचे म्हणण्याने काम करते, प्रमाणे ते इलेक्शन कमिशन त्यांच्या हिशोबाने इलेक्शन लावतात, त्यांच्या हिशोबाने सगळे लिस्ट फायनल होते। तर आता तरी सुधरून जा बा, आता तरी सुधरा। कारण बिहारमध्ये काँग्रेसला कुठचंही नाही सोडला लोकांनी, तर आता तरी ते रिझल्ट पहा। बाळासाहेब ठाकरेजींचे विचार काय म्हणत असन, जे म्हणतात आमचा पक्ष म्हणजे मुसलमान, मुसलमान म्हणजे आमचा पक्ष, त्या पक्षासोबत तुम्ही बसलेले आणि त्या पक्षाची परिस्थिती कुठलीही बिहारची जनतानी सोडलेली नाहीये। तर आता तरी ईव्हीएमचं रोना सोडून द्या, काही होत नसन तर आज बसून बिहारचे निकाल पहा आणि तसे आनंद घ्या। आमचे मुली पहिले 6 वाजताचे नंतर बाहेर जाणं कठीण होतं बिहारमध्ये, आज आमची मुली रात्री 12 वाजताही जर गेल्या तर आम्हाला हे माहिती आहे की आमची मुली सेफ आमच्या घरी वापस येईल। आज ती परिस्थिती निर्माण कोणामुळे झाली आहे? कारण भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमारची जी सरकार होती, जे मुख्यमंत्री म्हणून ते काम करत होते, त्यामुळे त्यांची मुली आज सिक्युअर झालेली आहे। तर महिलांचा सगळ्यात मोठा वाटा राहिलाय, दुसरा युवकांचा सगळ्यात मोठा वाटा राहिलाय। राज्यामध्ये जेही आज जिल्हा परिषद, नगरपालिकाचे, कॉर्पोरेशनचे इलेक्शन आहे, वन साइड आपल्याला ते निकाल दिसणार आहे। आणि मुंबईमध्ये सुद्धा यावेळीच भारतीय जनता पार्टीचा झेंडा कॉर्पोरेशन मध्ये दिसणार आहे। कोणी किती दुकानदाऱ्या सुरू करण्याचा प्रयत्न जरी केला तर यावेळीच फक्त विचारांचीच झेंडा त्या मुंबई कॉर्पोरेशन मध्ये राहील। महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीवर सुद्धा परिणाम होईल, स्थानिक स्वराज्य संस्था हे भाजपच्या ताब्यात अशी प्रतिक्रिया माजी खासदार नवनीत राणा यांनी या ठिकाणी दिली। सुरेंद्र कुमार आपण, जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती। तर बिहार निकालावरून अंबादास दानवेंनी